नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत सेफ्टी चॅप्टर. सेफ्टी ही इम्पॉर्टन्स का आहे? आपण बघतो, आपण वर्कशॉपमध्ये विविध प्रकारची कामं करतो, त्यावेळेस आपल्याला सेफ्टी हा एक मेजर आणि आपल्या हेल्थच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्यामुळे आपण कामाच्या ठिकाणी कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे, त्यासाठी सेफ्टी ही खूप इम्पॉर्टंट आहे. तर आज आपण शिकणार आहोत 5S. 5S ही संकल्पना एक जापानी शास्त्र आहे. आता 5S आहे काय? तुम्हाला दिसतं इथे एस दिलेला आहे, बरोबर? म्हणजे हे जापानी पद्धतीनुसार सिरी, सीटॉन, सिसो, सिकेत्सू आणि शिटकेसू. आता याचं इनिशियल जे आहे हे एस पासून स्टार्ट होतं. म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने कोणकोणते पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत त्यानुसार 5S ही संकल्पना दिलेली आहे. त्यात आपण पहिल्यांदा बघितलं तर इथे दिला आहे सिरी. त्याचा इंग्लिश वर्ड होतो सॉर्ट, सेग्रेशन. म्हणजेच काय, मराठी त्याचा अर्थ होतो की खूप साऱ्या वस्तू आहेत, त्याच्यामध्ये आपण काय करतोय, सेपरेशन करतोय की आपल्याला कोणती वस्तू पाहिजे, जे आपल्याला लागणार आहे त्यानुसार आपण ते काय करतो, सॉर्टिंग करतो. म्हणजे काय करतो, ज्या वस्तू आपल्याला लागणार आहे त्या आपण वेगळ्या ठेवतो, ज्या अनावश्यक वस्तू आहेत त्यापासून आवश्यक वस्तू वेगळ्या ठेवणे. म्हणजेच काय, सॉर्टिंग. यालाच जापानीज पद्धतीमध्ये म्हणतात सिरीज. सेकंड, सीटॉन. सीटॉन म्हणजे काय, आता अनावश्यक वस्तूंपासून ज्या आपण आवश्यक वस्तू काढल्या आहेत त्याचं सेट इन ऑर्डर करणे. म्हणजे काय, आपण त्याची अरेंजमेंट करू की आपण त्या कशा ठेवल्या पाहिजे जेणेकरून त्या आपल्याला इझिली मिळतील. आपल्याला त्यामुळे काय वेळेची बचत होईल आणि मेन म्हणजे तिथे स्वच्छता पण राहील आणि त्या वस्तू पण काय आहे, सेफमध्ये राहतील. म्हणजे काय, सीटॉनचा अर्थ काय होतो की व्यवस्थित ठेवणे. आपण ज्या वस्तू सेपरेट केल्या आहेत त्या अरेंजमेंट करून नीट ठेवणे. तिसरं आहे सिसो. सिसो म्हणजे काय, क्लीनलीनेस. म्हणजे काय करणे, आपण ज्या वस्तू नीट ठेवल्या आहेत त्या ठिकाणी काय पाहिजे, स्वच्छता पाहिजे, साफसफाई पाहिजे, जेणेकरून आपल्याला काम करताना काय होईल, प्रसन्न वाटेल आणि आपल्या कामात मन लागेल. आणि सेफ्टीच्या दृष्टीने पण स्वच्छता खूप इम्पॉर्टन्स आहे. अस्वच्छ ठिकाणी तुम्ही काम करणार का, नाही ना. त्यामुळे सेफ्टी सोबत क्लीनलीनेस हा एक टॉपिक जोडून येतो. स्वच्छता असेल तरच सेफ आपण राहतो. त्यानंतर चौथा आहे सिकेत्सू. म्हणजे काय, स्टँडर्डायझेशन. इंग्लिश मिनिंग काय होतं त्याचा, स्टँडर्डायझेशन. म्हणजे काय, आता आपण ज्या वरती या 3 कॉन्सेप्ट ज्या बघितल्या आहेत, काय आहे, सिरी म्हणजे काय, आपण अनावश्यक वस्तूंपासून आवश्यक वस्तू वेगळ्या केल्या. नंतर आपण काय केलं, सेट इन ऑर्डर केलं. म्हणजे काय केलं, आपण त्याची अरेंजमेंट लावली, म्हणजे आपण व्यवस्थित ठेवलं. त्यानंतर काय केलं, आपण तिथली स्वच्छता केली, बरोबर आहे. मग आता हे जे वरचे 3 पण जे टॉपिक आहेत ते व्यवस्थित करून एका बंचमध्ये त्याचं स्टँडर्डायझेशन ठेवणं. म्हणजेच काय, सिकेत्सू. म्हणजेच काय, प्रमाणीकरण करणं. पाचवा आहे शिटकेसू. म्हणजे काय, आता आपण हे एवढं सगळं जे केलंय त्याच्यासाठी आपल्याला हे मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या अंगी एक डिसिप्लिन लावावं लागेल की हे असंच ठेवलं पाहिजे, असंच केलं पाहिजे. आणि ते नुसतं आज नाही तर भविष्यासाठी पण एक मेंटेन, आपण जो आपलं जे रुटीन बसवलं ते एक मेंटेन लेवलला ठेवायला पाहिजे. म्हणजेच काय करणार आहे आपण, सस्टेन म्हणजे शाश्वतपणा. आपण हे कंटिन्युअसली आपल्या रेग्युलर शेड्यूलमध्ये फॉलो केलं पाहिजे. म्हणजेच काय, हे एक डिसिप्लिन आहे. आपण जे आतापर्यंत जे पण काही केलं आहे त्याचं एक रेग्युलायझेशन ठेवणं. म्हणजेच काय, स्वतःच्या अंगी ती शिस्त बाळगणं की हे असंच करायचं आहे, तसंच करायचं आहे. त्यामुळे काय होईल, जे आपण आतापर्यंत जे सर्व केले ते एक मेंटेन राहील. तर मुलांनो, आपण पहिले काय बघितलं की 5Sच्याच रिलेटेड संकल्पना म्हणजे हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंगचा मराठीत अर्थ काय होतो की गृहव्यवस्थापन. आपण घरामध्ये बघा, किचनची जागा वेगळी, ट्रॉलीची जागा वेगळी. ट्रॉलीमध्ये आपण काय ठेवतो, भांडेच ठेवतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय, एका प्रत्येक गोष्टीची एक जागा सेट केलेली राहते. तसंच आपण जिथे काम करतो ना ते पण आपलं एक घरासारखंच असतं, बरोबर आहे की नाही. तर आपण तिथे पण एक घरात आपण जसं आपल्या वस्तूंचं मॅनेजमेंट व्यवस्थापन ठेवतो तसंच आपण वर्कशॉपमध्ये पण ठेवलं पाहिजे. आता आपण ITIचे स्टुडंट आहे, म्हणजे आपल्या रोजच्या हाताळण्यात आलेल्या वस्तू कोणकोणत्या राहतात तुम्हाला माहिती आहे. आपण जे मटेरियल वापरतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चीप निर्माण होतात. ड्रिलिंग मशीनवर जेव्हा तुम्ही काम करता किंवा कोणतेही हार्ड मटेरियल
त्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकते, हानी होऊ शकते. सपोज ते कुठेही पडलेलं असलं, कोणी आलं, कोणाचं लक्ष नसलं, कोणाच्या पायात जाऊ शकतं, कोणाला हातात लागू शकतं. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, हाऊसकीपिंग ही जी कन्सेप्ट आहे ती आपण अंमलात आणली पाहिजे. ती कशी आणली पाहिजे, जेव्हा आपण लेथ मशीनवर काम करतो तेव्हा आपण काय करतो, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे काय होतात, चिप तयार होतात, बरोबर की नाही. ते आपण ट्रेनमध्येच त्याचे व्यवस्थापन केलं पाहिजे. अजून काय, कुलंटची एक वेगळी टाकी राहते. म्हणजे मशीनला सुद्धा एक हाऊसकीपिंग सारखा कन्सेप्ट आपण दिलेला आहे. तसंच आपण ड्रिलिंग मशीनवर काम करतो तेव्हा तिथे बघा ऑइलिंग, तिथे पण कुलंट पेटी असते. ती भरली तर आपण तेव्हाच काय केलं पाहिजे, ती रिकामी करून ठेवली पाहिजे लगेच. अजून सांगू शकता तुम्ही काय, भरपूर अशा गोष्टी आहेत. आपले टूल्स आहेत, बरोबर आहे. ते टूल्स आपण काय जागेवरच ठेवले पाहिजे. या सर्व गोष्टी कशामध्ये येतात, हाऊसकीपिंगमध्ये येतात. अजून काय, वेगवेगळे कॉटन वेस्ट, जेव्हा आपण व्हॉईसवरची साफसफाई करतो तेव्हा आपल्याला कॉटन वेस्ट आपण वापरतो. कॉटन वेस्ट, ऑइल, कूलर, इलेक्ट्रिकल वस्तू, ग्लासेस, या सगळ्या वस्तू आपल्याला एक डिस्पोजल वस्तू म्हणून आपल्या इथे तयार होतात. तर आपण त्याचं हाऊसकीपिंग कसं केलं पाहिजे, तर मेथड ऑफ वेस्ट डिस्पोजल म्हणजे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करू शकतो. त्यातली पहिली पद्धत म्हणजे काय, रिसायकलिंग. ज्या वस्तू आपण त्याचा एकदा यूज करून झाल्यानंतर रिसायकलिंग करून त्याच्यापासून परत दुसरा प्रोडक्ट बनवू शकतो, त्याला काय म्हणतात, रिसायकलिंग. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, ऊर्जेची आणि वेळेची आणि मेन म्हणजे साधन संपत्तीची बचत होते. त्यानंतर काय, कंपोस्टिंग म्हणजे काय, सपोज अन्न वगैरे, बरोबर, ज्या वस्तू आहेत अशा की ज्या कुजतात त्याच्यापासून आपण सेंद्रिय पदार्थ तयार करू शकतो, त्याला काय म्हणतात, कंपोस्टिंग, बरोबर. त्यानंतर आहे लँडफिल, म्हणजे असा कचरा आहे जो आपण रिसायकलिंग नाही करू शकत, कंपोस्टिंग नाही करू शकत. मग असा कचरा आपण काय करू शकतो की खूप मोठं जमिनीचं क्षेत्र आहे आणि ते काही कामाचं नाही, तिथे शेती वगैरे काही केली वगैरे जात नाही, तर अशा ठिकाणी आपण तो कचरा जमिनीमध्ये टाकू शकतो. म्हणजे खड्डा करून नंतर ते कचरा त्याच्यामध्ये टाकून तो